20 मे रोजी संथगतीनं मतदान झाल्याचा आरोप ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता। ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी अहवाल मागवण्यात आलाय। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अहवाल मागवून घेतलाय। मुंबई उपनगर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल मागवला गेलाय। आरोप निराधार असल्याचं स्पष्ट झाल्यास ठाकरेंवर आयोग कारवाई करण्याची देखील शक्यता आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती माहिती मागवली? लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यामध्ये मुंबई ठाण्यामध्ये संथ मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप आहे। 20 मे रोजी काही मतदान केंद्रांवर जाऊन ठाकरेंकडून पाहणी करण्यात आली। पाहणीनंतर पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोप केले। ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केलेल्या भागामध्ये खरोखरच मतदान संथ होतं का? मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या का? वेगवेगळे पुरावे मागून मतदारांची अडवणूक केली जात होती का? ठाकरेंनी केलेल्या आरोपांबाबत नेमकी वस्तुस्थिती काय होती त्याचा अहवाल देण्याच्या सूचना। तर निवडणूक आयोग भाजप कार्यालयातून चालतं हे खरं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने मागवलेल्या अहवालावरून आदित्य ठाकरेंनी ही टीका केली आहे। तर निवडणूक आयोग पक्षपाती आहे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी असं संजय राऊतांनी म्हटलंय। केंद्रातलं सरकार कोसळल्यावर 3 निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। तर सर्वात पहिली कारवाई 3 निवडणूक अधिकाऱ्यांवर होईल असं राऊतांचं म्हणणं आहे। सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे। निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच, हे वाटतंच। पण त्या दिवशी जी पत्रकार परिषद होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मतदान वाढावं म्हणून हवी। इलेक्शन कमिशन सेलिब्रिटीज न घेता, ॲक्टर्स न घेता अँबॅसेडर्स म्हणून बनवतं की तुम्ही आता मतदान वाढवा। आपल्याला आठवत असेल ह्याच मैदानात मतदान केंद्र होतं, काय हालत होती लोकांची, किती खराब हालत होती, लोक चक्कर येऊन पडत होते। आणि असं जर कारवाई करत असतील तर हे निवडणूक आयोग खरोखर भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला वाटायला लागले, ते खरं आहे। निवडणूक आयोग आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवलेला आहे। 3 जिल्ह्यांच्या उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या तयारी करू द्या ना। सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल। आणि हे जे सरकार आहे सध्याचं, हे अस्थिर सरकार आहे। ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल।